नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीडीपीओ डिपार्टमेंटल एक्झाम सोबतच सीडीपीओ ची एक नवीन ऍडव्हर्टाइज इथं आलेली आहे। तर ती ऍडव्हर्टाइज काय आहे, कोणत्या ऍडव्हर्टाइज साठी अप्लाय करू शकतात, याच्यासाठी आज आपण इथं हा व्हिडिओ कंडक्ट करत आहोत। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या तुम्हाला वेळेवर मिळतील। ठीक आहे, ओके। जर तुम्ही पुस्तकाच्या बाबतीतले आपले व्हिडिओज बघितले असतील तर पुस्तक कसे मागवायचे, कुठून मागवायचे हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे। ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही भेट द्या। ऑफिशियल वेबसाईट मध्ये अदर एक्झाम मध्ये जावा, तिथे तुम्हाला वुमेन आणि चाइल्ड डेव्हलपमेंटचा एक सेक्शन मिळतो। याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला आपल्या महिला आणि बाल विकासशी रिलेटेड जो काही तुमचा सिलेबस आहे त्या सिलेबसची सगळी पुस्तकं तुम्हाला इथं मिळून जातील। ठीक आहे, ओके। चला तर ऍडव्हर्टाइज आपण बघूया, काय ऍडव्हर्टाइज आहे। झूम करते म्हणजे तुम्हाला दिसून जाईल। बघा, महिला व बाल विकास विभाग, महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे। सरळ सेवा भरती, सरळ सेवा थ्रू ही भरती आहे, लक्षात घ्या। याच्यामध्ये तुम्हाला महिला आणि बाल विकास विभाग, संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क, तर संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क या संवर्गातील रिक्त पद भरण्याबाबत हा आदेश पारित केलेला दिसून येतो। हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे, कोणती पोस्ट आहे बघून घ्या। त्याच्यानंतर तुम्हाला इथं बघा, इथं तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। दुसरी महत्वाची गोष्ट, जेवढं महत्वाचं आहे तेवढंच मी तुम्हाला सांगते, ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। ठीक आहे, सविस्तर जाहिरात आपण इथं बघणार आहोत, लक्षात घ्या। जी सविस्तर जाहिरात आहे ती आपण बघणार आहोत। बघा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज आणि परीक्षा शुल्क भरण्याची सुरुवात तुम्हाला 8/12/2025 पासून आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 22/12 पर्यंत आहे। ठीक आहे, ओके। पण तुम्ही लवकर भरून घ्या, कारण जे सेंटर असतात ना ते सेंटर फुल झाले तर तुम्हाला तुमच्या जवळचे सेंटर मिळणार नाही। त्याच्यामुळे काय करायचं, आपल्याला लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे। याच्यामध्ये तुम्हाला परीक्षा स्थगित करणे, परीक्षा रद्द करणे, अंशतः बदल करणे, एकूण संवर्गनिहाय संख्येमध्ये वाढ किंवा घट करणे, सामाजिक समांतर, दिव्यांग, इतर सर्व आरक्षणामध्ये बदल करणे, हे सगळे राईट्स जे आहेत ना हे तुमचे महिला आणि बाल विकास विभागाकडे राखून ठेवलेले आहे। त्याच्यामुळे काही चेंजेस झाले तर तुम्ही इथं अपोज करू शकत नाही। ठीक आहे, ओके। बघा, इथं तुम्हाला कंप्लीट इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे, ती पण आपण बघूया। बघा, संवर्ग संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क 7व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी तुम्हाला दिली आहे 63,200। आता 8वा पण लागू झालेला आहे। तर इथं बघा, तुम्हाला अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय असतील, एकूण पोस्ट किती आहेत, एकूण भरायची पद 17 आहेत, जे काय असतील ते तुम्ही बघून घ्या। तुमच्या कॅटेगरीसाठी असतील तेही बघून घ्या, नसतील तर तुम्ही सर्वसाधारण मधून भरू शकता। ठीक आहे, ओके। शैक्षणिक अर्हता वेतन श्रेणी तुम्हाला दिलेला आहे। तुम्हाला जर याच्यासाठी अप्लाय करायचं असेल तर कोणत्याही विषयातील पदवी तुम्हाला इथं चालेल, कोणत्याही विषयातील पदवी, लक्षात घ्या। आणि इथं खुल्या प्रवर्गासाठी तुम्हाला एज लिमिटेशन पण दिलेलं आहे। खुल्या प्रवर्गासाठी 18 वर्षापेक्षा कमी आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसलं पाहिजे तुमचं वय 2023 मधील तरतुदीनुसार। ठीक आहे, ओके। त्याच्यानंतर मागासवर्गीयांसाठी दिलेलं आहे की बाबा 18 वर्षापेक्षा कमी आणि 43 वर्षापेक्षा जास्त नसावे। विमुक्त जाती, भटक्या जमाती, जे काय असेल आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, यांना इथं क्रीमी लेअर उन्नत आणि प्रगत गटामध्ये, म्हणजे क्रीमी लेअर गटामध्ये जे मोडतात त्यांना ही सवलत लागू नसणार आहे, बरोबर। 43 वर्षाची सवलत लागू नसणार आहे, हे लक्षात ठेवा। पदवीधर अंशकालीन उमेदवार जे आहेत ना, तर इथं सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 3 वर्ष दरमहा मानधनावर काम केलेल्या, रोजगार मार्गदर्शनामध्ये 3 वर्ष अनुभवाची नोंद केलेल्या हे जे उमेदवार असतील ना, तर यांच्यासाठी वयोमर्यादा 55 वर्ष इतकी राहील। तर हे जे एज लिमिटेशन आहे ना, ओके, हे एज लिमिटेशन तुम्ही थोडंसं व्यवस्थित बघून घ्या, तुम्हाला या सगळ्या गोष्टी इथे लक्षात येऊन जातील। ठीक आहे, ओके, क्लिअर।
त्याच्यानंतर बघा दिव्यांगांसाठी पण तुम्हाला इथं एज लिमिटेशन दिलेलं आहे. सगळ्यांसाठी मी तुम्हाला एज लिमिटेशन सांगते. 45 वर्ष आहे. माजी सैनिकांसाठी पण इथं 45 वर्ष आहे. परीक्षा ऑनलाईन आहे, संगणक बेस आहे. परीक्षेचं माध्यम जर तुम्ही इथं बघितलं, मराठी इंग्रजी भाषेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स आहेत, हेही लक्षात ठेवा. ओके, तर इथं तुम्हाला एकूण गुण जे असतील ना, तर त्या एकूण गुणापैकी 45% गुण प्राप्त करणं मस्ट आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. आणि इथं तुम्हाला इंटरव्ह्यू नाही, मौखिक परीक्षा घेण्यात येणार नाही, लक्षात घ्या. निवड सूची जी असेल तर इथं समान गुण जर मिळाले असतील तर अशा उमेदवारांना गुणवत्ता यादीतील प्राधान्यक्रम जो आहे ना, तो 22 मधील तरतुदीनुसार निश्चित करण्यात येईल. कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा आहे. काठिण्य पातळी वगैरे तुम्हाला इथं वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित करण्यात येईल. गुणांकन पद्धत सगळ्या परीक्षार्थींसाठी कंपल्सरी बंधनकारक राहील. ठीक आहे, ओके. ऑनलाईन परीक्षा 200. इथं बघा व्यावसायिक चाचणी 0, एकूण गुण 200, वेळ आहे 120 मिनिट. हे तुमच्या परीक्षेचं स्वरूप आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा फीज जर तुम्ही इथं बघितली, परीक्षेची फीज आहे खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये, मागासवर्गीयांसाठी 900 रुपये, नॉन रिफंडेबल आहे. इथं तुम्हाला 22 तारखेपर्यंत अर्ज करायचा आहे. ठीक आहे, फीज वगैरे तुम्हाला सगळी पेड करायची आहे. लक्षात आलं, क्लिअर. आणि याच्यामध्ये तुमचा जो सिलेबस आहे, मॅथ्स, रिझनिंग, जीके, तुमचे सामान्य ज्ञान, याच्या पलीकडे तुम्हाला काहीही अवघड सिलेबस इथं नाही, लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला एक्झामला जाण्याच्या आधीसाठी इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यामुळं आता त्या नाही डिस्कस केल्या तरी चालतील. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर अशा पद्धतीने आपली ही ऍडव्हर्टाईज आहे. लवकरात लवकर तुम्ही इथं ऍडव्हर्टाईज बघून फिल करा फॉर्म लवकर भरण्याचं रिझन मी तुम्हाला सांगितलंय की फॉर्म का लवकर भरायचा, कारण इथं तुम्हाला सेंटर मिळायला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म जे आहेत ना ते फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यायचे. ठीक आहे, ओके. समजलं का? बघा इथपर्यंत कुणाला काही अडचण असेल तर तुम्ही मला इथं विचारू शकता. बघा मराठी इंग्रजी तुम्हाला सब्जेक्ट फक्त सांगते. मराठी विषय आहे, इंग्रजी विषय आहे, सामान्य ज्ञान आहे आणि बौद्धिक चाचणी आहे. ठीक आहे, ओके. आता हे आपण म्हणतो मराठी आहे, सामान्य ज्ञान आहे, बौद्धिक चाचणी आहे, पण हे प्रश्न इतके सोपे नसतात. कारण का, डिफिकल्टी लेवल ऑलमोस्ट काळाच्या ओघामध्ये वाढलेली असते. एमपीएससी थ्रू ह्या एक्झाम कंडक्ट होतात. सो तुम्हाला काय करायचंय माहिती का, तुम्हाला आपल्या पब्लिकेशनची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला भेट द्यायचं आहे. तिथं तुम्हाला सरळ सेवा भरती मराठी शब्दसंग्रहाची पुस्तकं आहेत. ओके, मराठीचे क्वेश्चन असतात. त्याच्यानंतर ऑल इन वन सामान्य ज्ञान, जीके आहे, स्पर्धा परीक्षा अंकगणित आहे, बुद्धिमापन चाचणी आहे. तुम्हाला जीके मध्ये महाराष्ट्राचा भूगोल येतो, महाराष्ट्राचा इतिहास येतो. त्याच्यानंतर जनरल नॉलेज 6500 वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत. बरोबर, महिला बाल विकासाच्या पूर्वीच्या क्वेश्चन पेपरची पुस्तकं तुम्हाला इथं मिळतात. गट ब असेल. ओके, तर ज्या पण तुमच्या एक्झाम झालेल्या असतील सीडीपीओच्या, त्या एक्झामची पेपर जे आहेत ना ते बघणं तुम्ही फार इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्यावरून थोडासा आपल्याला अंदाज येतो की परीक्षेमध्ये काय विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, ओके. तर अशा पद्धतीने ही सीडीपीओची ऍडव्हर्टाईज आहे. लवकरात लवकर अप्लाय करा, कारण का इथं आपल्याला सेंटरचा खूप मोठा मुद्दा आहे. जर लांब सेंटर मिळाले तर आपली अजून इथं अडचण होऊ शकते. पुस्तकं मागवताना जर काही अडचण आली तर पब्लिकेशनच्या नंबरवरती तुम्ही कॉल मेसेज करू शकता. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.